हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सूरज चव्हाण आणि मेगा मीट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे ना, तो आहे जे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स बॅकग्राऊंडचे ग्रॅज्युएट स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी. तर तुम्ही खूपदा ऐकलं असेल की सध्या आय टी क्षेत्रामध्ये खूप बूम आहे. आय टीचं मार्केट जोरदार आहे. आय टी क्षेत्रामध्ये पगार जास्त आहेत. एका MNC कंपनीमध्ये आपण बसल्या बसल्या काम करू शकतो, एसीच्या हवेमध्ये काम करू शकतो, घर बसल्या आपण वर्क फ्रॉम होम करू शकतो. आणि हे कुठे ना कुठे खंत असतं की आपण त्या गोष्टीसाठी नाही बनला किंवा ते काम आपण नाही करू शकत, कारण की आपलं एज्युकेशन तसं टेक्निकल झालेलं नसतं. जसं इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत, BCA MCA चे विद्यार्थी आहेत, MBA चे विद्यार्थी आहेत, यांना कुठे ना कुठे स्कोप असतो की एखाद्या MNC कंपनीमध्ये जाऊन काम करण्याचा. बट जे आपले थोडेसे नॉन आय टी सेक्टर आहेत किंवा जे ग्रॅज्युएट स्टुडंट्स आहेत फ्रॉम आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स, तर अशा विद्यार्थ्यांना तिथे जाण्याचा चान्स नाही मिळत. तर हा चान्स घेऊन आलेला आहे TCS, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस. तर विद्यार्थी मित्रांनो, TCS ने BPS पोझिशनसाठी हायरिंग सुरू केलेली आहे. आता BPS पोझिशन म्हणजे बेसिकली काय होतं, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा मोबाईल घेतला आणि मोबाईल घेतल्यानंतर तुम्हाला वाटलं की त्या मोबाईलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही Amazon वरून मोबाईल घेतला आणि तुमच्या मोबाईलमध्ये प्रॉब्लेम काहीतरी आलेला आहे, तर तुम्ही डायरेक्ट Amazonला कॉल करता का? नाही, तुम्ही एखादा कस्टमर केअरला कॉल करता. आता हा जो कस्टमर केअर जो असतो, हा एक तर Amazonचा एम्प्लॉय असतो किंवा एखादी थर्ड पार्टी कंपनी असते जी Amazonला सर्व्हिस प्रोव्हाइड करते, Amazonला कस्टमर सर्व्हिस प्रोव्हाइड करते. जसं एखादा प्रॉब्लेम आला, माझा मोबाईलचा कॅमेरा चालत नसेल, तर मी कस्टमर केअरला कॉल केला. कस्टमरला कॉल केल्यानंतर त्यांनी मला माझे प्रॉब्लेम विचारले, मी त्यांना हे प्रॉब्लेम सांगितले. असं कस्टमर केअर काय करेल, तुमची एक तिकीट रेज करतं. तिकीट म्हणजे बेसिकली काय होतं, तुमची एक कंप्लेंट रेज करतं आणि ती जी कंप्लेंट आहे ती एखाद्या कन्सर्न पर्सन पाशी ती फॉरवर्ड करतं. नंतर ते कन्सर्न पर्सन तुम्हाला रिडायरेक्ट करतं किंवा ते तुम्हाला परत कॉल करेल, मेसेज करेल, ईमेल करेल किंवा एखादा पर्सन जो आहे ह्या तुमच्या लोकेशनवर सेंड करेल. ठीक आहे, या प्रकारचं असं मल्टिपल कंप्लेंट्स आहेत. तुम्ही एखादा पेटीएमला व्हिजिट केलं, तिथे पेटीएमला व्हिजिट केल्यानंतर किंवा पेटीएमला तुम्ही कॉल केल्यानंतर तुमचं एखादा पेमेंट अडकलं असेल, आपण काय करतो, नॉर्मली कॉल करतो कस्टमर केअरला, आपण कॉल करतो. तर तो जो कस्टमर केअर असतो बेसिकली तोच तुमचा BPS पोझिशन आहे. BPS पोझिशन म्हणजे बिझनेस पोझिशन सर्व्हिस, बिझनेस पोझिशनिंग सर्व्हिस, हे असतं तुमचं बिझनेसचं BPSचं फुल फॉर्म. आता याच्यामध्ये काय होतं, सॉरी, बिझनेस प्रोसेस सर्व्हिस हे याचं फुल फॉर्म असतं. ठीक आहे, तर हे बेसिकली एक मीडिएटर असतं बिटवीन तुमचं जी कंपनी आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, आणि तुमचा क्लायंट. याच्यामधला जो पर्सन असतो हा BPS असतो. आता खूप लोकांना असं वाटतं की BPS म्हणजे तुम्हाला टेलिकॉलिंग करावं लागेल, तुम्हाला दिवस रात्र फक्त टेलिफोनवर कॉल करावं लागेल, हा एखादा कॉल सेंटर सारखं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, असं काही नसतं. तुम्हाला एक मी सांगून देतो की BPS म्हणजे हे टोटली तुमचं टेलिकॉलिंग वगैरे नसतं. BPS म्हणजे काय असतं, आता हे काही केसमध्ये हे राहू शकतं, काही केसमध्ये जवळपास 20-30% तुम्हाला कस्टमर सोबत इंटरॅक्शन करावंच लागतं, दॅट आय ॲग्री. बट 100% तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत कॉल करावा लागेल किंवा फक्त क्लायंट सोबत बोलावं लागेल असं नसतं. आणि काही केसमध्ये अशा पण आहेत ज्यामध्ये कस्टमर सोबत तुम्हाला बिलकुल इंटरॅक्शन करायचं काम नाही. जसं काही फॉर एक्झाम्पल तुम्हाला डॉक्युमेंटेशनचा प्रोजेक्ट मिळाला किंवा एक्सेल शीटचं तुम्हाला रेकॉर्ड किपिंग करायचं आहे, तर या केसमध्ये तुम्हाला फक्त बॅक ऑफिस जे आहे, बॅक प्रोसेस आहे, तीच फक्त तुम्हाला सांभाळावं लागतं. काही केसमध्ये तुम्हाला कस्टमर सोबत डील करावं लागतं, काही केसमध्ये नाही करावं लागतं. दॅट्स टोटली डिपेंड ऑन युअर कंपनी आणि तुमच्या कंपनीकडे कोणता प्रोजेक्ट सध्या आहे किंवा तुम्हाला कोणता प्रोजेक्ट अलोकेट झालेला आहे. बट 20-30% आपल्याला काम करावं लागू शकतं विथ कस्टमर सोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट. बाकी केसमध्ये तुम्ही म्हणू शकता की आपल्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही करावं लागेल. ठीक आहे, एखादा प्रोजेक्ट असतो ज्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला कस्टमर सोबतच करावं लागेल इंटरॅक्शन, बट दॅट इज अ रेअर केस की तुम्हाला एखादा प्रोजेक्ट तसा मिळाला असेल तर. ठीक आहे, तर दिस इज ऑल अबाउट द शॉर्ट डिस्क्रिप्शन ऑफ किंवा शॉर्ट काय म्हणतो इन्फॉर्मेशन ऑफ तुमची BPS प्रोसेस. याला मी आणखी डिटेलमध्ये तुमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी घेऊन जाईल. ठीक आहे, तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे हे BPS पोझिशनला अप्लाय कसं करायचं, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, कोण अप्लाय करू शकतं आणि डेट्स कशा आहेत, कधीपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर एकच रिक्वेस्ट तुम्हाला आहे
की जे पण तुमचे आर्ट, कॉमर्स आणि सायन्स बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स आहेत, ज्यांचं गव्हर्नमेंटमध्ये नाही झालं किंवा ज्यांना प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे, मोठ्या कंपनीमध्ये जाऊन काम करायचं आहे, मोठ्या सिटीमध्ये जाऊन काम करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांना जर तुम्ही ओळखत असाल त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन नक्कीच शेअर करा. ओके, सो आपण सुरू करूया. बघा, तुम्हाला काय करायचं, सर्वात पहिले तुम्हाला गुगलवर जायचं आहे आणि गुगलवर गेल्यानंतर इथे लिहायचं तुम्हाला TCS BPS हायरिंग 2024. TCS BPS हायरिंग 2024. इथे आल्यानंतर तुम्हाला ही पहिलीच लिंक अशी मिळून जाईल. ठीक आहे, TCS BPS फ्रेशर हायरिंग फॉर 2024 इयर ऑफ पास आउट ग्रॅज्युएट्स. इथे आपण क्लिक केलं की या प्रकारचा एक फॉर्म तुम्हाला ओपन झालेला दिसेल. ठीक आहे, हे या फॉर्मवर तुम्हाला येऊन जाईल. इथे लिहिलेलं आहे एम्पॉवरिंग युअर विजन, इल्युमिनेटिंग युअर पाथ, इन्व्हायटिंग द ग्रॅज्युएट्स ऑफ 2024 टू अप्लाय फॉर TCS BPS हायरिंग प्रोसेस. इथे यांनी मेन्शन केलं की फ्रेशर आपल्याला कॅन्डिडेट्स हवे. ठीक आहे, 2024 बॅच फ्रेशर स्टुडंट्स तुम्हाला इथे त्यांनी रिक्वायरमेंट त्यांची फ्रेशर स्टुडंटची आहे. बघूया याच्यामध्ये आणखी आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. वेल, दिस इज द इम्पॉर्टंट पॉइंट की इयर ऑफ पास आउट, सॉरी काय म्हणतात डेट्स. इम्पॉर्टंट काय आहे याच्यामधलं, तर डेट्स इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही कधीपर्यंत अप्लाय करू शकता, जेव्हा हा व्हिडिओ तुमच्याकडे आलेला असेल किंवा जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ ऑलरेडी मी बनवून जेव्हा पण तुम्हाला हा व्हिडिओ पोहोचेल तोपर्यंत याचे अप्लिकेशन सुरू झालेलं असतील. आणि शेवटची जी तारीख आहे अप्लाय करायची ही आहे 14 एप्रिल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस 14 एप्रिल हा तुमचा सगळ्यात शेवटचा दिवस आहे. ठीक आहे, संडे येतो तर याच्यापर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर टेस्ट डेट सध्या तरी यांनी इन्फॉर्म आपल्याला केलेलं नाहीये की एक्झाम कधी होईल, बट वन्स दे आर डन विथ दी रजिस्ट्रेशन ते लवकरात लवकर 1 वीक किंवा 2 वीक मध्येच एक्झाम घेतात. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखी यांनी काय काय मेन्शन केलं आहे तर बघा, इथे यांनी इन्फॉर्मेशन आपल्याला दिली आहे. TCS BPS हायरिंग 2024 इयर ऑफ पासिंग आउट. TCS BPS इज ओपनिंग इट्स गेट फॉर आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स ग्रॅज्युएट्स. दिस इज इम्पॉर्टंट. इथे तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये MBA किंवा इंजिनिअरिंगचे विद्यार्थी नाही आहेत, तर तुमची जे लेवल असतात तुमच्या सोबतचेच विद्यार्थी इथे तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये आहेत, तर सोपं राहील. 2024 बॅच अप्लाय करू शकतात. ठीक आहे, यू कॅन पार्ट ऑफ द TCS फास्टेस्ट ग्रोविंग युनिट. तुम्ही TCS सोबत काम करू शकता. 14 एप्रिलच्या अगोदर तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ऑन ऑर बिफोर 14 एप्रिल पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. चला, समोर काय आहे, ओके, याने दिले आपल्याला अप्लिकेशन प्रोसेस. आता अप्लिकेशन प्रोसेस मध्ये काय काय सांगितलं यांनी आपल्याला ते बघूया. बघा, इट इज मंडेटरी फॉर यू टू रजिस्टर ऑन द बिलो लिंक. सगळ्यात पहिली स्टेप 1, लॉग ऑन टू द TCS नेक्स्ट पोर्टल साइट. इथे तुम्हाला दिलं आहे की हिअरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. हिअरवर जर आपण क्लिक केलं तर आपण एका नेक्स्ट वेबसाईटवर फॉरवर्ड होऊ किंवा नेक्स्ट आपण पेजवर आपल्याला रिडायरेक्ट केला जाईल. तर याच्यावर मी सध्या नंतर येतो. ठीक आहे, सेकंड स्टेप तुमची आहे की व्हेरिफिकेशन ऑफ पर्सनल डिटेल्स. आता व्हेरिफिकेशन ऑफ पर्सनल डिटेल्स मध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड, नेम ऍज पर आधार कार्ड आणि डेट ऑफ बर्थ ऍज पर आधार कार्ड, तुमचं जन्मतारीख, तुमचं आधार कार्ड आणि आधार कार्डवर असलेलं तुमचं नाव हे तुम्हाला व्यवस्थित फिल करायचं आहे. ठीक आहे, देन त्याच्यानंतर प्लीज इन्शुअर टू चेक द डिटेल्स अपडेटेड करेक्टली विदाउट एनी एरर अँड सबमिट. चुकीची माहिती भरायची नाही. असं केलं तर तुम्हाला डिस्क्वालिफिकेशन तुमचं होऊ शकतं, असं यांनी क्लिअरली मेन्शन आहे. तर तुम्ही फॉर्म आरामशी भरा. जर तुम्हाला फॉर्म भरण्यात काही पण अडचण येत असेल तर तुम्ही तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअप करू शकता, ईमेल करू शकता किंवा कॉल सुद्धा करू शकता. आणि आमचे जे कम्प्युटर सेंटर आहे तुम्ही तिथं जाऊन फॉर्म भरला तरी चालेल. ते तुम्हाला आमची जी टीम आहे तुम्हाला पूर्ण सपोर्ट करेल फॉर्म भरण्यासाठी. ऑल राईट, त्याच्यानंतर आता बघूया खाली काय आहे. खाली आपल्याला म्हटलं आहे रजिस्ट्रेशन, अप्लाय फॉर TCS BPS हायरिंग प्रोसेस. आता TCS ला मी कसं अप्लाय करू शकतो. सिनारिओ 1 आणि सिनारिओ 2, सिनारिओ A आणि सिनारिओ B अशा आपल्याला 2 सिनारिओ यांनी दिलेले आहेत. आता सिनारिओ 1 काय आहे ते बघूया. इफ यू आर अ रजिस्टर्ड युजर, तर तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं असेल, कधी ना कधी जर तुम्ही केलं असेल तर तुम्हाला त्याच रजिस्ट्रेशन ID ने लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला क्लिक फॉर ड्राईव्ह करायचं आहे. तिथं TCS BPS हायरिंग 2024 तिथं क्लिक करायचं.
तुमचा लॉग इन आयडी टाकायचा आणि डायरेक्ट अप्लाय फॉर ड्राईव्ह हे ऑप्शन तुमच्याकडे आहे. आणि इन केस जर तुम्ही फर्स्ट टाइम आले असेल टीसीएस हायरिंग प्रोसेससाठी, तुम्ही याच्या अगोदर कधीच टीसीएसचा फॉर्म भरला नसेल, तुमचं लॉग इन आयडी रजिस्ट्रेशन झालं नसेल, तर अशा केसमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे यू आर अ न्यू युजर. तिथे जाऊन तुम्हाला तुमची बेसिक डिटेल्स वगैरे फॉर्म करायचं आहे. नंतर तुम्हाला कॅटेगरी चूज करायची आहे, कॅटेगरी ॲज बीपीएस, अँड देन डिटेल्स फिल केल्यानंतर तुम्हाला अप्लाय फॉर ड्राईव्ह याच्यावर क्लिक करायचं आहे. एकदम सिंपल आहे. ऑलरेडी रजिस्टर असेल डायरेक्टली तुम्ही कॅटेगरी चूज करा आणि अप्लाय फॉर ड्राईव्ह करा. नसेल तुम्ही पहिले रजिस्टर करा, एक आयडी मिळेल, टीसीएसचा आयडी मिळेल, त्याने लॉग इन करायचं, बेसिक डिटेल्स फिल करायच्या आणि देन अप्लाय फॉर ड्राईव्ह करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लीज इन्शुअर दॅट द डिटेल्स इन द अप्लिकेशन फॉर्म आर कम्प्लीट अँड ॲक्युरेट. अकॅडमिक डिटेल्स, इंटर्नशिप, वर्क एक्सपिरियन्स जर तुम्हाला असेल, हे सर्व डिटेल्स तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे भरायच्या इथे आहेत. त्याच्यानंतर काय म्हटलं यांनी की स्टेप 4, चौथी स्टेप काय आहे बाबा आपली, तर सिलेक्ट युअर टेस्ट मोड ऑफ टेस्ट इन सेंटर अँड चूज युअर प्रिफर्ड टेस्ट सेंटर अँड देन क्लिक ऑन अप्लाय. प्लीज नोट, टेस्ट सेंटर वन्स चूजन कॅन नॉट बी चेंज. इम्पॉर्टंट आहे. तुम्ही एकदा फॉर्म भरताना तुम्हाला तुमचं टेस्ट सेंटर, तुम्हाला कोणत्या जाग्यावर जाऊन टेस्ट द्यायची आहे. जसं आय एम बिलॉंगिंग फ्रॉम द यवतमाळ, मला जे जवळ पडतं अमरावती पडतं, नागपूर पडतं, असे सेंटर्स माझ्याकडे आहेत. तर जेवढ्या लवकर तुम्हाला फॉर्म भरता येईल तेवढं लवकर भरून घ्या. कारण की एकदा जर ते सेंटर पॅक झालं तर तुम्हाला दुसरं मे बी मग तुम्हाला दूर जावं लागू शकतो. फॉर एक्झाम्पल अमरावती किंवा नागपूरचं भरलं असेल तर मला असं होऊ शकतं की मला पुण्याला जाऊन पेपर द्यावा लागू शकतो. कारण की हे ऑनलाईन मोडमध्ये पेपर यायचा नाही आहे. तुम्हाला टीसीएसच्या सेंटरवर जाऊनच टेस्ट पेपर द्यायचा आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एकदा जर तुम्ही हे अप्लाय केलं त्याच्यानंतर तुम्ही पहिले कन्फर्म करून घ्या. कन्फर्म युअर स्टेटस, ट्रॅक युअर अप्लिकेशन मध्ये जाऊन द स्टेटस शुड बी अप्लाइड फॉर ड्राईव्ह असायला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही इथे वरती क्लिक केलं, अप्लाय फॉर ड्राईव्ह केलं, त्याच्यानंतर तुम्हाला जायचं आहे कुठे, याच्यामध्ये आपला स्टेटस बघण्यामध्ये. स्टेटस बघताना ट्रॅक युअर अप्लिकेशनवर क्लिक करायचं आणि तिथे तुम्हाला हे दिसायला पाहिजे, अप्लाइड फॉर ड्राईव्ह आपल्याला दिसायला पाहिजे. असं दिसत असेल समजायचं की आपलं अप्लिकेशन गेलेलं आहे. त्याच्यानंतर काही यांनी आणखी नोट्स आपल्याला दिल्या आहेत. जशी फर्स्ट नोट आहे, आय होप की हे तुम्हाला विजिबल असेल. ओके. फर्स्ट नोट जी आहे ती आहे सगळ्यात पहिली, जसं मी आता तुम्हाला सांगितलं की हे इन सेंटर आहे. तुम्हाला टीसीएसच्या साईटवर टीसीएसच्या सेंटरवर जाऊनच टेस्ट द्यायची आहे. सेकंड काय आहे, काइंडली बी इन्फॉर्म दॅट द अलॉटमेंट ऑफ सीट्स इन द रिस्पेक्टिव्ह सेंटर्स विल बी फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिस. म्हणजे जो अगोदर फॉर्म भरेल त्याला अगोदर नंबर मिळेल आणि त्याच्या अकॉर्डिंग सेंटर मिळण्याचे चान्सेस वाढतील. जो उशिरा फॉर्म भरेल त्याला मे बी सेंटर जर सीट्स बुक झाला असेल तर त्याला दुसऱ्या जागेवर फेकला जाऊ शकतं, दुसऱ्या जागेवर टेस्टसाठी त्याला बोलवला जाऊ शकतो. At the earliest, to select your preferred test center, the selection of your preferred city will be restricted once the seats are full. You will not be allowed to select your preferred city if the seats are already full. म्हणजे जर मी फॉर्म भरायला गेलो आणि तिथे फॉर एक्झाम्पल मला अमरावतीसाठी भरायचं आहे, तिथल्या जर सेंटर्सवर सीट्स फुल झाल्या असेल तर मग मला तिथे भरता येणार नाही, मला दुसरं चूज करावं लागेल सेंटर, असं यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर आपल्याला म्हटलं आहे यू मस्ट हॅव ऑल युअर ओरिजिनल डॉक्युमेंट्स अप्लिकेबल. जसं मार्कशीट आहे, डिग्री सर्टिफिकेट आहे, इंटर्नशिप लेटर आहे, वर्क एक्सपिरियन्स जर तुमच्याकडे असेल तर हे सर्व डिटेल्स तुम्हाला याच्यामध्ये फिल करायचे आहे. वर्क एक्सपिरियन्स जर तुमच्याकडे असेल, इवन दो इट्स अ फ्रेशर काइंड ऑफ जॉब, जर तुमच्याकडे वर्क एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही तो नक्कीच टाकायला पाहिजे. त्याने काही ना काही पर्सेंट तुमचं वेटेज वाढणार. नंतर कम्युनिकेशन रिलेटेड टू द टेस्ट विल बी शेअर बाय टीसीएस आयवॉन. टीसीएस आयवॉन तुम्हाला याची इन्फॉर्मेशन देत राहील एकदा तुमचं रजिस्ट्रेशन झालं की. त्याच्यानंतर काही आणखी इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, जसं टीसीएस डज नॉट सेंड एनी जॉब ऑफर. टीसीएस काय म्हणतं की आम्ही डज नॉट सेंड एनी जॉब ऑफर और एनीथिंग रिलेटेड कम्युनिकेशन फ्रॉम अनऑथराइज्ड ईमेल आयडीज लाईक जीमेल, रेडिफ मेल, याहू मेल, हॉटमेल एक्सेट्रा. असं खूपदा होतं
माझा एक स्टुडंट होता अगोदरचा, त्याला एक इन्फोसिस कडून आय गेस मेल आला होता. ईमेल आयडी असा होता, फॉर एक्झाम्पल एबीसी पर्सनचं नाव .infosys@gmail.com. त्याला वाटलं .infosys आहे म्हणजे इन्फोसिस कडून त्याला मेल आला आहे. त्यानंतर त्याला म्हटलं गेलं की तुम्ही आम्हाला 5,000 रुपये पाठवा आणि आम्ही तुम्हाला ऑफर लेटर पाठवतो. तर तुम्हाला कोणतीच कंपनी तुम्हाला पैसे मागत नसतं टू रिलीज ऑफर लेटर. जर असं होत असेल, इव्हन तो त्यांनी 10 रुपये मागितले, 100 रुपये जरी मागितलं असेल, तरी समजायचं की तो फेक आहे, तो स्पॅम आहे. अशाला लवकर रिपोर्ट करायचा आणि अजिबात या लालची पोटी की आपला जॉब मिळेल तर आपण 100 रुपये भरूया, 500 रुपये भरूया, 1,000 रुपये भरूया, अशा भानगडी पडायचं नाही. असे सर्व फेक असतात. ठीक आहे. ओके. तर तिचं हेच म्हणणं आहे की आमच्या जे ऑथोराइज ईमेल आयडी आहे त्याच्यावरूनच तुम्हाला मेल येतील, कम्युनिकेशन येतील. बाकी जीमेल, याहू मेल, रेडिट मेल, हॉटमेल असं कोणत्याच प्रकारचं आम्ही यूज करत नाही. TCS is not associated with any external agency or company to conduct the interview or make offer of employment on its behalf. TCS जे पण इंटरव्ह्यूज आहे किंवा टेस्ट आहे किंवा जे पण प्रोसेस आहे ते स्वतः TCSच कंडक्ट करणार आहे. ते कोणत्याच एक्सटर्नल एजन्सीला वगैरे सांगणार नाही की तुम्ही आमच्या रिस्पेक्टिव्ह मध्ये तुम्ही जाऊन टेस्ट कंडक्ट करणार. असं सुद्धा असेल तर ते सुद्धा तुमचं फेकच राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला काही सुद्धा क्वेरी असेल रिगार्डिंग पोझिशन किंवा फॉर्म भरला असताना काही प्रॉब्लेम झाला असेल किंवा ओपन होत नसेल लिंक, ऑफर लिंक तुम्ही फॉर्म भरला, तुमच्या मित्रांना पेपरची डेट आली, तुम्हाला आली नसेल, असं काही पण तुम्हाला क्वेरीज असेल रिलेटेड टू द होल ड्राईव्ह, तर तुम्ही त्या केसमध्ये tcsbps.support@tcs.com या मेल आयडीवर तुम्ही मेल करू शकता किंवा 1800209311 या नंबरवर टोल फ्री क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी जे बिलॉंग करतात फ्रॉम दी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स स्ट्रीम मधून. तर एक इथे आपली स्टेप राहिली होती रजिस्ट्रेशनची. इथे आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ही रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, कोणाला काय सिलेक्ट करायचं आहे याचा डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये मिळून जाईल. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही पण डाऊट्स असेल रिगार्डिंग फॉर्म भरणं किंवा जर तुम्ही अगोदर पण सांगितलं तर तुम्ही TCSच्या साईटवर कॉल करू शकता किंवा तुम्ही आम्हाला आमच्या क्रमांकावर कॉल केला तरी चालेल. आमच्या सेंटरला, आमचे जे यवतमाळमध्ये 2 सेंटर आहेत, एक दर्डानगरला आहे, एक दाते कॉलेज चौकमध्ये आहे. इथे तुम्ही आले आणि इथे येऊन भेटले, तुम्हाला काही प्रॉब्लेम गेला तर आमची टीम सुद्धा तुम्हाला फॉर्म भरण्यात नक्कीच मदत करेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी एवढंच. आपण भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, थँक्यू.